नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात. प्रत्येक व्हिडिओचा विषय हा मनाशी संबंधित आहे, मनस्वास्थ्याशी संबंधित आहे. मन जर आनंदी असेल तर शरीर चांगलं राहणार आहे, सुदृढ राहणार आहे. त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून सकारात्मकता कशी वाढवावी, आपला ताण कसा दूर करावा ह्याच्यावरती चर्चा करत असतो. तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे ॲक्सेप्टन्स, म्हणजेच स्वीकारार्हता कशी वाढवायची, स्वीकारायचं कसं गोष्टींना. विशेषतः आयुष्यात घडणाऱ्या नेगेटिव्ह गोष्टी, नेगेटिव्ह घटना, प्रसंग, नेगेटिव्ह माणसं ह्या सगळ्यांना स्वीकारणं हे आपल्याला खूप अवघड जातं. म्हणजे काय की प्रत्येक वेळेला जर आयुष्यामध्ये काहीतरी नकारात्मक घडलं, दुर्दैवी घडलं, तर पहिला प्रश्न हा असतो की हे का घडलं, हे घडायला नको होतं, किंवा हे माझ्याच बाबतीत का घडलं, किंवा नेहमी हे असे प्रसंग का घडतात, किंवा हे असं घडलंच कसं, नाही हे असं घडायला नाहीच पाहिजे, आणि आता हे घडलं तर हे खूप जास्त भयंकर आहे, आणि आता हे काही माझ्याच्याने सहन होणार नाही, आणि आता आयुष्य ह्याच्यामुळे खूप खराब झालेलं आहे, किंवा सगळं काही वाया गेलेलं आहे, सगळं काही संपलेलं आहे. हे नेगेटिव्ह सेल्फ टॉक सुरू होतं. का सुरू होतं? कारण आपण डिनायल मोडमध्ये असतो, आपण नाकारतो, वस्तुस्थिती नाकारतो. जे काही माझ्या बाबतीमध्ये दुर्दैवी घटना प्रसंग घडलेला असेल, मग ते कोणी विश्वासघात केलेला असेल, एखाद्या गोष्टीचं लॉस झालं आहे, नुकसान झालं आहे, कोणीतरी आपल्याला सोडून गेलेलं आहे, किंवा कोणीतरी आपला अपमान केलेला आहे, किंवा आपल्याला खूप मोठं अपयश आलेलं आहे, किंवा एखादी खूप जास्त दुर्दैवी घटना जी भूतकाळात घडलेली आहे, जे काही असेल, जे वाईट आहे किंवा ज्याचा त्रास होतो मनाला, अशी कुठलीही घटना असेल, ती घटना आपण स्वीकारतच नाही. आपलं मन स्वीकारायला तयारच नसतं, आणि आपण ते अडकून घेतो स्वतःला त्याच्यामध्ये, की का प्रश्न विचारू, की का घडलं, कशामुळे घडलं, घडायला नव्हतं पाहिजे, आणि हे घडलंच कसं, याच्यामध्येच आपण अडकून जातो. तर याच्यामध्ये अडकल्यामुळे काय होतं, आपली ग्रोथ जी आहे, आपली जी वाढ म्हणजे फक्त शारीरिक वाढ नाही, मानसिक वाढ, भावनिक वाढ, ती व्यवस्थित होत नाही. आपल्याला जे पुढे जायचं आहे, आपल्याला पुढे जाऊन 4 गोष्टी चांगल्या करायच्या आहेत, किंवा आपली प्रगती करायची आहे, त्या गोष्टी होत नाहीत, कारण आपण डिनायलमध्येच आहोत. वस्तुस्थिती आपण स्वीकारायलाच तयार नाही आहोत की हे घडलं माझ्या बाबतीत. ठीक आहे, हे अनप्लेझंट आहे, हे त्रासदायक आहे, पण हे न घडण्यावरती माझा कंट्रोल नव्हता, कोणाचाच नसतो. त्यामुळे ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, मी त्याच्या मागे धावण्यापेक्षा आज ते घडलं आहे माझ्या बाबतीत, ही वस्तुस्थिती मी मान्य करते, आणि आता मला काय करायचं आहे पुढे जाऊन, ह्या गोष्टींना कसं हाताळायचं आहे, कसं डील करायचं आहे त्याच्याबरोबर, किंवा कसं पुढे जायचं आहे ह्याचा मी विचार करेन. असं जेव्हा आपण स्वतःला सांगतो तेव्हा ते ॲक्सेप्टन्स असतं, तेव्हा ते वस्तुस्थितीला स्वीकारणं असतं. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, गैरसमज असतो की वस्तुस्थिती स्वीकारणं, मान्य करणं म्हणजे माघार घेणं. मग मी कशाला माघार घेऊ, मी कशाला कमीपणा घेऊ, समोरचा माणूस माझा अपमान करतो, समोरचा माणूस माझ्याशी वाईट वागतोय, मला त्रास देतो, किंवा सतत काहीतरी नेगेटिव्ह मला बोलतोय, मग मी का सहन करायचं, मी का स्वीकारायचं. तर इथे स्वीकारणं याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही अन्याय सहन करत राहा, किंवा अन्यायाला विरोध करू नका. स्वीकारणं याचा अर्थ हा आहे की तुम्ही परिस्थिती जी घडली आहे त्याच्यावरती प्रतिप्रश्न स्वतःला विचारणं बंद करावं, की ती का घडली, कशामुळे घडली, ह्याच्यात अडकून राहू नये. ती घडली, घडणार होती, घडायचं होतं, ती घडली, आता मला पुढे काय करायचं, हे आपण स्वीकारण्याचा हा अर्थ आहे खरा. आणि परिस्थिती स्वीकारल्यामुळे तुम्ही कमजोर होत नाही, तुम्ही ताकदवर होता, तुमच्यामध्ये ताकद येते, कारण तुम्ही वस्तुस्थितीला जेवढं लवकर स्वीकारता तेवढं लवकर पुढे जाता येतं. तुम्ही अडकून बसत नाही एकाच ठिकाणी, का घडलं म्हणून. तुम्हाला पुढे काय करायचं आहे, आता मला पुढच्या गोष्टी काय महत्त्वाच्या आहेत याच्यासाठी तुम्ही 4 पावलं पुढे सरकता, तर तुमची प्रगती होते, तिथे तुमची ताकद वाढते. जेव्हा तुम्ही स्वीकारत नाही ना, तेव्हा तुम्ही माघार घेता, तेव्हा तुम्ही अडकून बसता की असं का वागतोय समोरचा माणूस, अशी परिस्थिती का माझ्या वाट्याला आली, हे दुःख माझ्या वाट्याला का आलं, हे आयुष्यात का घडलं. तिथेच तिथल्या तिथे 24 तास डोक्यामध्ये तेच चालू राहतं.
आणि मग त्याच्यामुळे दुःख, निराशा, डिप्रेस्ड मूड, चिंता, असे वेगवेगळे त्रास, मानसिक त्रास वाढायला लागतात. कधी कधी औषधोपचार घेण्याची सुद्धा वेळ येते. इतका जास्त त्रास वाढताना बघितलेला आहे लोकांचा. तर म्हणून परिस्थिती स्वीकारणं ही माघार नाही आहे, ती तुमची ताकद आहे. तुम्ही खूप हुशारीने वागता आहात असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही परिस्थितीला सामोरं जाताय. तुमची ताकद, मनाची ताकद मोठी आहे तिथे, आणि म्हणून तुम्ही ते स्वीकारून पुढे जाताय असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे का घडलं, कशामुळे घडलं ह्याच्यापेक्षा आता घडलेलं आहे तर मला आता ते स्वीकारायचं आहे. मी मान्य करते की ही घटना दुःखद आहे, त्रासदायक आहे, पण ती घडली आहे. आता त्या घडण्यावरती माझा कंट्रोल नाही आहे, पण त्याला मला कसं तोंड द्यायचं आहे ह्याच्यावरती माझा पूर्ण कंट्रोल आहे. मी पूर्ण ताकदीने तोंड द्यायचं की मी रडत बसायचं, हा चॉईस माझा आहे. त्यामुळे मी आता ते स्वीकारलेलं आहे. याचा अर्थ मी रडत न बसता मी पूर्ण ताकदीने त्याला तोंड देणार आहे, त्याच्यावरती मात करून मी पुढे जाणार आहे. याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक्स प्रॅक्टिस करा. त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. नकारात्मक विचार वेगवेगळे आपले ओळखायचे, त्यांना कसं सकारात्मक विचारांमध्ये बदलायचं याचेही व्हिडिओज आहेत. सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील. तर त्या सगळ्याची मदत तुम्हाला मिळेल आणि वस्तुस्थिती स्वीकारणं सोपं जाईल, त्याच्यावरती मात करणं सोपं जाईल, पुढे जाणं सोपं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत शेअर करत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.